कोल्हापूर शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड पास देण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी बैठकीत दिली। बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। फेरीवाल्यांच्या व्यवस्थापनाबाबत कोल्हापूर महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली असून अधिकृत फेरीवाल्यांना QR कोडयुक्त पास देण्यात येणार आहे, तर नोंदणी नसलेल्या आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले। या संदर्भातील आढावा बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते। शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी, त्यांची संख्या तसंच प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या फेरीवाल्यांची माहिती यावेळी घेण्यात आली। यावेळी उपायुक्त किरण कुमार धनवाडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली। शहरात सन 2019 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार 5630 फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली होती। त्यामध्ये विभागीय कार्यालय क्रमांक 1 अंतर्गत 896, विभागीय कार्यालय क्रमांक 2 अंतर्गत 2684, विभागीय कार्यालय क्रमांक 3 अंतर्गत 1110, तर विभागीय कार्यालय क्रमांक 4 अंतर्गत 940 फेरीवाल्यांचा समावेश असण्याचं सांगण्यात आलं। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नोंदणीकृत फेरीवाल्यांव्यतिरिक्त इतर सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। अधिकृत फेरीवाल्यांना महापालिकेकडून विशेष पास देण्यात येणार असून त्यावर QR कोड असणार आहे। या कोडमध्ये संबंधित गाडीची संपूर्ण माहिती, ठिकाण, परवान्याच्या कालावधीची माहिती उपलब्ध राहणार आहे। अतिक्रमण विभागाकडून QR कोड स्कॅन करून संबंधित फेरीवाला अधिकृत आहे की अनधिकृत याची तत्काळ पडताळणी करता येणार आहे। हा पास दरवर्षी नूतनीकरण करावा लागणार आहे। ज्या ठिकाणी विनापरवाना फेरीवाले आढळतील त्यांच्यावर विभागीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। नो हॉकर्स झोनमध्ये एकही गाडी उभी राहू नये याची दक्षता घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले। महापालिकेचे अनेक प्रश्न विभागीय कार्यालय स्तरावरच निकाली निघावेत, यासाठी सर्व सहाय्यक आयुक्तांना अतिरिक्त अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, डॉक्टर विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते।